चला तर आज आपण बनवणार आहोत परफेक्ट पोहा रेसिपी। त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे। भिजलेले पोहे घ्यायचे आहेत, ते स्वच्छ धुवून छान चाळणीतून भिजवून घ्यायचे आहेत, 2 ते 3 वेळा धुवून। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। 2 चमचे तेल टाकायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरे घालून घ्यायचे आहेत। जिरे मोहरे छान तडतडून झाले की तेलामध्ये शेंगदाणे घालून घ्या। शेंगदाणे छान परतून घ्या, म्हणजे ते कच्चे लागणार नाहीत। छान शेंगदाणे तळून घेतले की मग त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा कढीपत्ता। कढीपत्त्याची पाने 7 ते 8 पाने घ्या, ते तेलात तडतडून छान घ्या। त्यानंतर आपण तेलामध्ये घालणार आहोत 1 वाटी कांदा। कांदा छान असा करपूस रंगाचा परतून घ्या, म्हणजे तो कचकच लागणार नाही। कांदा छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हळद। हळदीने कसा छान रंग येतो। हळद घातल्यानंतर त्यामध्ये आपण घालतो हिरवी मिरची। हिरवी मिरची तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला तिखट पोहे हवे असतील तर जास्त मिरची घाला। त्यानंतर आपण घालणार आहोत भिजलेले पोहे। भिजलेले पोहे कढईमध्ये टाकल्यानंतर छान परतून घ्या, ते छान मिक्स करून घ्या। आणि त्यानंतर त्यामध्ये टाका चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर। साखर घातली तर पोह्यांना छान चव येते। आपले पोहे अगदी स्ट्रीट टाईप स्टाईलचे बनतात। त्यानंतर वरतून गार्निशिंगसाठी आणि चवीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला। चला तर पोहे तयार आहेत आपले। पोह्यांवरती छान किसलेल्या खोबऱ्याचा किस टाका आणि हवं तर तुम्हाला आवडत असेल तर फरसाण पण घाला। आणि पोह्यांसोबत लिंबाचा आस्वाद घ्या, खूप छान लागतील। अशा प्रकारे तयार आहेत आपले अगदी हॉटेलसारखे छान मऊ लुसलुशीत पोहे। अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट्स करा।